नमस्कार मंडळी. आपण आज या मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये एक वेगळ्या विषयाला आपण सुरुवात करत आहोत की शब्दांची व्युत्पत्ती हा एक महत्वाचा विषय मराठीमध्ये आहे. सगळ्यांचा आवडता शब्द आहे. सगळे दररोजच आपण सगळ्यांच्या कुणालाही काही विचारलं गेलं तर सगळेच म्हणतात फार फजिती चालू आहे आणि आम्ही इथं गेलो तिथं गेलो फार फजिती झाली. फजिती 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 सगळीकडे फजितीच आहे. सुखी कोण आहे हा शोधाचा मुद्दा आहे. तो आपला विषय नाही. परंतु ही फजिती नेमकी आली कुठून, हा फजिती शब्द आपल्या मराठीमध्ये कुठून रूढ झाला याचा इतिहास पाहायचा आणि त्यालाच म्हणायचं व्युत्पत्ती शास्त्र, की कुठला शब्द कुठून निर्माण झाला आणि तो आपल्या भाषेत कसा रूढ झाला याचा इतिहास सांगणारं जे शास्त्र आहे त्याला व्युत्पत्ती शास्त्र असं म्हणायचं. उत्पत्ती शास्त्र नाही, व्युत्पत्ती असं त्याला म्हणायचं. मग या शब्दाची व्युत्पत्ती कुठून आली, आता ह्या फजितीची व्युत्पत्ती कुठून झाली आणि ते मराठी भाषेमध्ये कुठून आला, तर त्याचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. की मूळ शब्द हा फजिहत अशा स्वरूपाचा आहे किंवा फजाहत अशा स्वरूपाचा आहे आणि तो शब्द कुठून आला तर तो अरबी भाषेतून आला आणि अरबी भाषेतून फजिहत आला, त्याच्यामध्ये फारसी फजाहत झाला, त्याच्यानंतर उर्दू भाषेमध्ये त्याचं फजिहत असं झालं, पहिली वेलांटी हत फजिहत असा त्याचा उच्चार केला गेला. त्याच्यानंतर तो हिंदी भाषेमध्ये आला आणि हिंदी भाषेतून मराठीमध्ये येत असताना मराठीमध्ये सोपा उच्चार व्हावा याच्यासाठी आपल्या लोकांनी त्या फजिहतचं फजिती करून टाकलं आणि म्हणून ही फजिती आतापर्यंत रूढ आहे. आणि तर कोणत्या अर्थाने वापरतो, आता आपण सर्वसामान्यरित्या काही लोक म्हणतात फजिती झाली म्हणजे माझी दुर्दशा झाली, त्याच्यानंतर माझी आर्थिक दृष्ट्या सुद्धा दुर्दशा झाली, खूप फजिती चालू आहे, म्हणजे अशा पद्धतीनं काहीतरी संकट ओढवलं अशा पद्धतीनं याचा अर्थ वापरला जातो. प्रत्यक्षात त्याचा मूळ अर्थ असा आहे की फजिती म्हणजे अपमान होणं, लाज वाटणं, बदनामी होणं, स्वतःची आबरू जाणं आणि त्याच्यानंतर त्याचं हसं होणं, समाज ज्याला हसतो त्याचं हसं होणं, हसे होणं, त्याच्यानंतर लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होणं, ही याचा मूळ अर्थ आहे. आणि फजिहतचं फजिती सोपा उच्चार व्हावा म्हणून तो मराठीमध्ये रूढ झाला आणि आता सर्वकालपर्यंत आता फजिती आपण सगळीकडे ऐकतो. हे फजितीचं व्युत्पत्ती म्हणजे पद्धतीचं निर्माण होण्याचा इतिहास आहे. तर मंडळी, हे समग्र अभिजात मराठी व्याकरणशास्त्र मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला घरपोच अगदी स्वस्त दरामध्ये घरपोच हे पुस्तक मिळेल आणि स्पर्धा परीक्षेसाठी नंबर 1चं पुस्तक आहे. जवळपास 4000 महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक, 4000 प्रश्नांचं स्पष्टीकरणासह उत्तर देणारं हे पहिलं पुस्तक आहे. आपण अवश्य हे पुस्तक एकदा वाचावं आणि त्याचबरोबर SCI अकॅडमीच्या आमच्या बॅचला फॉलो करा आणि बॅच जॉईन करा. धन्यवाद. बंद करा ना सर. केला का बरोबर बंद?